नमस्कार, मी स्वप्नील. स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एमएच 29 या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण आज काही कामानिमित्त मूल जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी आलो होतो. आणि इथं आल्यानंतर इकडचा जो परिसर आहे म्हणा किंवा मग इकडचा जो निसर्ग आहे तो खूपच सुंदर असा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटला आहे. चंद्रपूरपासून मूलकडे जात असताना आपल्याला रस्त्याच्या कडेने झाडाच्या मधून अशी भातशेती पाहायला भेटते. आणि ती आपल्यासाठी खूपच नवीन आहे, कारण आपल्या भागात अशा प्रकारे भातशेती नाहीच आहे. तर या ठिकाणी शेताचे त्यांनी छोटे छोटे वाफे केलेले आहे. वाफ्यामध्ये पाणी भरले जाते आणि त्याच एका वाफ्यामध्ये भाताचं म्हणजे साळीचं रोप लावलं जातं. तर अशा प्रकारचं हे आपल्याला इथं पाहायला भेटलं. त्यानंतर प्रत्येक शेताला कंपाऊंड जे होतं ते बांबूच्या काट्यापासून तयार केलेलंच कंपाऊंड या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं. जवळपास 100% कुठेही काटेरी तार कंपाऊंड कुठेही पाहायला नाही भेटलं. तर ही एक गोष्ट आपल्यासाठी म्हणजे थोडी नवीन आहे किंवा वेगळी आहे. तर पाहू शकता इकडचा हा निसर्ग आणि भातशेती म्हणजे 100% या भागात भातशेतीच केली जाते. आणि इकडचे जे जंगल आहे ते सुद्धा आपल्या जंगलापेक्षा खूपच दाट जंगल आहे. आपलं म्हणजे एकदम जंगल असते पण विरळ असते, एकदम असे घनदाट असे जंगल आहे. कारण इथून जवळच गडचिरोलीचा भागही लागतो. त्याच्यामुळं इकडचा जो निसर्ग आहे तो आपल्यासाठी खरोखरच खूप वेगळा आहे, जो आपण आपल्या यवतमाळ जिल्ह्यात पाहतो. खूप भारी वाटलं आहे सर्व प्रवासात पाहून. आणि असंच निसर्गाचा आनंद घेत आम्ही समोर निघालो. आणि समोर एका ठिकाणी असे गुरं रानात चरताना पाहायला भेटली. हे बघू शकता तुम्ही, घराला सुद्धा बांबूच्या काट्याचंच कंपाऊंड या ठिकाणी केलेलं आहे. तर अशा प्रकारे एक निसर्गाचा पुरेपूर फायदा घेतात शेतकरी म्हणा किंवा इकडचे जे नागरिक आहेत ते. पुन्हा एकदा बघा ही शेती. आणि अशा प्रकारे निसर्गाचा आनंद घेत आपण परतीच्या मार्गावर चंद्रपूर या ठिकाणी पोहोचलो. तर रस्त्यातच एक वन प्रशासन विकास संशोधन केंद्र होतं. त्या ठिकाणी वाघाचे एक असे स्टॅच्यू होते. तर तिथे आम्ही फोटो वगैरे काढले. जे काही आपले मित्रमंडळी सोबत होती सर्वांनी त्या ठिकाणी फोटो वगैरे काढले. आणि तिथून मग आपण निघालो चंद्रपूरमध्ये महाकाली मातेच्या दर्शनाला. कारण एवढ्या दूर येऊन जर आपण महाकाली मातेचं दर्शन घेत नसेल तर काही अर्थ नाही त्या गोष्टीला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रपूरमध्ये येण्याची माझी पहिलीच वेळ होती. तर चंद्रपूरच्या अशा ह्या गल्ल्या वगैरे पाहत आपण निघालो महालक्ष्मी मातेच्या मंदिराकडे. या ठिकाणी थोडं यात्रेचं स्वरूप वाटलं, पण नंतर माहिती झालं की हे असं या ठिकाणी नेहमीच असतं, कारण भाविकांची गर्दीच एवढी असते या ठिकाणी. तर अतिशय पुरातन असं हे महाकाली मातेचं मंदिर आहे. जवळजवळ गोंडराजेच्या काळात या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. आणि त्या बांधकामावर सुंदर असं कोरीव काम, नक्षीकाम केलेलं आहे. तर अतिशय भव्य दिव्य असं महालक्ष्मी मातेचं मंदिर आणि त्याच्यावर सुंदर अशी केलेली ही कलाकुसर आपल्याला नक्कीच आवडेल. मुख्य दर्शनासाठी या ठिकाणी रांग दिलेली आहे. आपण मुख्य दर्शन न घेता मंदिरात निघालो. या ठिकाणी गर्दी कमी होती, लवकरच आपला दर्शनासाठी नंबर लागला. पण आतमध्ये जे आहे ते व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. त्याच्यामुळे आपण महालक्ष्मी मातेचं जे रूप आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कदाचित दाखवू नाही शकणार, कारण आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई केलेली आहे.
पण हे मंदिराचं बांधकाम बघा. आणि सॉरी, महालक्ष्मी माता म्हणलो मी, महाकाली माता. तर महाकाली मातेचं हे मंदिर आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता महाकाली मातेचं रूप आपण थोडं लपून हा व्हिडिओ घेतलेला आहे. त्यातही पुजारी व्हिडिओमध्ये आले. तर इथं आपल्याला CCTV मध्ये सर्व पाहायला भेटतं. तर हे बघा, महालक्ष्मी माता, महाकाली माता चंद्रपूर. आणि हे बघा, भिंतीवरचं जे कलाकृती आहे ते बघा. लागूनच मारुतीरायाचं मंदिर आहे. मारुतीरायाचं सुद्धा दर्शन घेऊ आपण. मित्रांनो, हे बांधकाम खूपच जुनं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला निवांत कधीतरी यावं लागेल, जेणेकरून आपल्याला सर्व इथं पाहता येईल. शिवाय या ठिकाणी एक भुईकोट किल्ला आहे, जो गोंडराजाने बांधलेला आहे. अतिशय सुंदर असा किल्ला आहे. पण तो किल्ला काही म्हणजे वेळेच्या अभावी आपण तो किल्ला सध्या पाहू नाही शकत. तर हे मंदिराचं बांधकाम बघा एक वेळ बाहेरच्या बाजूने. भव्य दिव्य असं महाकाली मातेचं मंदिर चंद्रपूरमधलं. त्यानंतर आपण निघालो परतीच्या प्रवासात. आणि परत जात असताना या ठिकाणी आपण पाहू शकता चंद्रपूरमधला जो गोंडराजाचा किल्ला आहे, तो किल्ला या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर आणि सुस्थितीत उभा असलेला हा किल्ला आहे. नदीच्या काठावर बांधलेला हा किल्ला. लवकरच तुम्हाला या किल्ल्याचा संपूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीन, कारण मलाही खूप उत्सुकता वाढली हा किल्ला आतमध्ये जाऊन पाहण्याचा. पण आज आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणाने आपण हा व्हिडिओ याच ठिकाणी संपवतो आहे. कारण सायंकाळचे 5 वाजले आणि आपल्याला जायचं आहे यवतमाळमध्ये. ठीक आहे, लवकरच आपण पुन्हा चंद्रपूरमध्ये भेटू, याच किल्ल्यावर, गोंडराजाच्या किल्ल्यावर. आणि सर्व किल्ला त्या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.